नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026साठी शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणी आत्मीय सभेची स्थापना केली? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 ते 4 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे. तर तुम्ही सर्व प्रश्नाचे उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, राजाराम मोहन रॉय. तर पहा, राजाराम मोहन रॉय यांनी सन 1815मध्ये कधी? सन 1815मध्ये कोलकाता या ठिकाणी, कुठे? कलकत्ता या ठिकाणी राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक दुसरा, डॅश या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली. तर पहा, दिल्ली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला की स्वतःचे स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे. तर दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती सन 1966मध्ये करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक तिसरा, IPL 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4, RCB. तर RCB या संघाने IPL 2025चे विजेतेपदे पटकावलेले आहे. तर पंजाब किंग्स हा पहा उपविजेता आहे. काय आहे? उपविजेता संघ ठरलेला होता. प्रश्न क्रमांक 4, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, हरियाणा. तर पहा, महाभारतातील ऐतिहासिक युद्ध झालेले कुरुक्षेत्र हे जे ठिकाण आहे तर ते पहा सध्या हरियाणा या राज्यामध्ये ते स्थित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, प्राणहिता म्हणून डॅश व डॅश यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4, वर्धा आणि वैनगंगा. तर पहा, प्राणहिता म्हणून वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, निलगिरी. तर पहा, तोडा ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा अतिशय दुर्मिळ असलेली दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वतरांगेमध्ये ती प्रामुख्याने आढळते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3, तोडा ही आदिवासी जमात निलगिरी या पर्वतरांगेमध्ये ती प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 7, रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4, जीवनसत्व के म्हणजेच व्हिटॅमिन के. तर व्हिटॅमिन के हे रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 8, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, बुलढाणा. तर पहा, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड हे जे ऐतिहासिक ठिकाण आहे तर ते पहा विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9, देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, दीव. तर दीव हा पहा देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा बनलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10, संगणकातील CPUचा योग्य विस्तारित रूप काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, संगणकातील CPUचा योग्य विस्तारित रूप आहे तर पहा, C म्हणजे सेंट्रल, P म्हणजे प्रोसेसिंग आणि U म्हणजे युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे विस्तारित रूप आहे. तर पहा, CPUला
संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते? ब्रेन ऑफ कॅम्प्युटर. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. तर एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, जे की नाशिक जिल्ह्यातील पहा गोदावरी या नदीच्या काठावर काय आहे? गोदावरी या नदीच्या काठावर एकलहरी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 12. मेदापासून किती ऊर्जा उष्मांक मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 9 किलो कॅलरी ग्रॅम. तर पहा 1 ग्रॅम काय आहे? 1 ग्रॅम मेदापासून 9 किलो कॅलरी ऊर्जा इतकी मिळते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. सिंधू संस्कृतकालीन महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 लोथल, जे की गुजरात या राज्यामध्ये आहे. कुठे? गुजरात. तर सिंधू संस्कृतकालीन महत्त्वाचे बंदर हे लोथल आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 मिलिंद असा होतो. प्रश्न क्रमांक 15. रेगोर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 दख्खनचा पठारी प्रदेशात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली रेगूर किंवा काळी कापसाची मृदा असे म्हणतात. तर ती दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये बोलली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेश हा भाग येतो. तर अहिराणी ही जी भाषा आहे तर ती पहा प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते जिल्हे? जसे की जळगाव, धुळे, नंदुरबार यासारख्या जिल्ह्यामध्ये अहिराणी ही भाषा प्रामुख्याने तिथे बोलली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये ती प्रामुख्याने बोलली जाते. प्रश्न क्रमांक 17. भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका. तर पहा भारतीय राज्यघटनेमध्ये उद्देशपत्रिका ही जी संकल्पना आहे तर ती अमेरिका या देशाकडून ती घेण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18. मुलगा पुस्तक वाची या वाक्यातला आपल्याला काळ सांगायचा आहे किंवा ओळखायचा आहे. तर मुलगा पुस्तक वाची या वाक्यातला काळ काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 रीती भूतकाळ या काळाचं वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 19. मुंगीच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा फॉर्मिक आम्ल. तर मुंगीच्या दंशामध्ये पहा फॉर्मिक आम्ल या प्रकाराचे आम्ल असते. प्रश्न क्रमांक 20. उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकटक तलाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर. तर मणिपूर या राज्यामध्ये उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकटक हे तलाव आहे. प्रश्न क्रमांक 21. ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन. तर ऑपरेशन फ्लड ही जी योजना आहे तर ती वाढीव दूध उत्पादन आणि संकलन यांच्याशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मोझरी. मोझरी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते अमरावती. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. तर पहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी आपल्या कार्यासाठी गुरुकुंज हे आश्रम त्यांनी सुरू केलेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक
4. गुरुकुंज हे आश्रम मोझरी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23. उलटी अंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर उलटी अंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2. कंगाल होणे असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 24. अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर हा केला जातो किंवा करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, युरेनियम. तर अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून युरेनियम याचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. प्रश्न क्रमांक 25. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, विलासराव साळुंखे. तर विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 26. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 अरवली. तर अरवली ही पहा भारतातील सर्वात जुनी आणि प्राचीन पर्वतरांग आहे, जे की प्रामुख्याने पहा राजस्थान काय राजस्थान या राज्यामध्ये ती पसरलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27. मी कादंबरी वाचत असेन या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर मी कादंबरी वाचत असेन या वाक्याचा काळ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळ या काळाचं वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 28. निवडणूक आयोगाशी संबंधित भारतीय संविधानातील कलम कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 2 कलम 324. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे 324, तर या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना, अधिकार आणि जबाबदाऱ्याची तरतुदी या कलमामध्ये केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, मुंबई. मुंबई या शहरास भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 यमुना. तर आग्रा हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आग्रा हे शहर आहे. तर आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठी वसलेले आहे.